मंडळी नमस्कार. ग्रामीण भागातील राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांची धाकधूक वाढवणारी एक बातमी. मंडळी, चालू आठवड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता घोषित होईल अशी अपेक्षा होती. मात्र मंडळी, आठवडा संपला तरीही अद्याप आचारसंहिता लागू झाली नसल्यामुळं जानेवारी अखेरपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक घेणं सध्या अशक्य वाटते. आणि मंडळी, त्याचमुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही निवडणूक लांबणीवर पडल्यात सध्या जमाय. मंडळी, त्यावरच आधारित हा स्पेशल रिपोर्ट. मंडळी, सध्या महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राज्यभरातील सर्वच महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत आणि येत्या 15 तारखेला मतदान होतंय, 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. मंडळी, तत्पूर्वीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता घोषित होईल असं म्हटलं होतं. मंडळी, काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबतचे सूतोवाच करण्यात आले होते मंडळी. आणि त्याच अनुषंगानं येत्या 31 जानेवारी अखेरपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका उरकल्या जातील असं सांगण्यात आलं होतं. मात्र मंडळी, पहिला आठवडा अर्थात जानेवारीच्या 7 तारखेपर्यंत या निवडणुकीची आचारसंहिता घोषित होणं अपेक्षित होतं. मात्र तसं काही घडलं नसल्यामुळं सध्या ही निवडणूक लांबणीवर पडते की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयानं सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या 31 जानेवारी 2026 पूर्वी घेण्याचे आदेश यापूर्वी दिलेत. नगरपंचायती व नगर परिषदांच्या निवडणुका काही दिवसांपूर्वीच पार पडलेत. महानगरपालिकांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत आणि या सर्व निवडणुकांना 1 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. मंडळी, हे लक्षात घेता 31 जानेवारीपूर्वी जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार नसल्याचं सध्या तरी चित्र दिसतंय. त्याचं कारणही तसंच आहे. मंडळी, सध्या महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि 16 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर नेमकं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतांचा कौल जातोय की सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं जातो हेही पाहावं लागणार आहे. आणि मंडळी, केवळ त्याच कारणामुळं कदाचित या जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यात वेळ लागल्याचं दिसते. मंडळी, याच अनुषंगानं येत्या 31 जानेवारीपूर्वी ही निवडणूक होईल असं गृहीत धरून ग्रामीण भागातील गावगाड्यातील सर्व राजकीय पक्ष, नेते मंडळी आणि कार्यकर्ते कामाला लागले होते. मंडळी, इच्छुक उमेदवारांनी तर पदरचा खर्च करून विकास कामांचा सपाटा सध्या सांगोला तालुक्यात लावल्याचं दिसते. मात्र मंडळी, एवढा मोठा खर्च करूनही संभाव्य तारखेनुसार निवडणुका होणार नसल्यामुळं सध्या इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. मंडळी, हे सर्व लक्षात घेता 31 जानेवारीपूर्वी जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार नाहीत असा अंदाज वर्तवला जातोय. तर फेब्रुवारी व मार्च महिन्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षा असतात आणि या काळात निवडणुका घेता येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुका ह्या एप्रिल मे ह्या महिन्यात होतील अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात असल्याचं दिसते. आणि मंडळी, याच बाबतचं खात्रीशीर वृत्त मुंबई येथून एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं खास सांगोला पॉलिटिक्सशी बोलताना दिलेलं आहे. मंडळी, अनेक जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची टक्केवारी 50% वर गेले, तर 12 जिल्हा परिषदांची टक्केवारी ही 50%च्या आत आहे. आणि यापूर्वीच आरक्षणाची टक्केवारी 50च्या वर गेल्यानं नागपूरसह 6 जिल्हा परिषदांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. ओबीसी सदस्यांचं सदस्यत्वही रद्द करण्यात आलं होतं. या सर्व जागा खुल्या वर्गात वर्ग करून नव्यानं निवडणुका घेण्यात आल्या होत्या. तोच निर्णय इथंही लागू होणार असल्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय. मंडळी, त्यामुळं 50%च्या आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्याचा, तर उर्वरित जिल्हा परिषदांमध्ये नव्यानं आरक्षण निश्चित करून दुसऱ्या टप्प्यात या निवडणुका घेण्याचा विचार राज्य निवडणूक आयोगाच्या पातळीवर सुरू होता. परंतु अद्याप याबाबत निर्णय झाला नसल्याचं कळते. म्हणजे ग्रामविकास विभागाकडून सूचना आल्यावरच त्याचा निर्णय होईल असं सांगण्यात येते. 2 टप्प्यात निवडणुका झाल्या तरी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या मर्यादेत त्या होणार नसल्याचं सध्या तरी स्पष्ट होते. मंडळी,
सध्याच्या अधिनियमानुसार 27 मार्चपूर्वी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करणं अपेक्षित होतं आणि हे बंधनकारक होतं. मात्र वेळेत निवडणुका होणार नसल्यामुळं 2026-27चा अर्थसंकल्प हे सध्या जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात ज्यांना आपण CEO म्हणतो यांनाच सादर करण्यासंदर्भातले संकेत सरकारमधील वरिष्ठ नेत्यांकडून दिला असल्याचे समजतंय. मंडळी, आरक्षणाची टक्केवारी 50% गेले आणि या संदर्भात येत्या 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच निवडणुकांबाबत आयोगाकडून भूमिका घेण्यात येईल अशी चर्चा सुरू असल्याचं दिसतं. तर मंडळी, दुसरीकडं राज्यातील काही नामवंत वकिलांनी रीट याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेमध्ये त्यांनी 18 वर्ष पूर्ण असलेल्या मतदारांचा चालू मतदार यादीत समावेश करून नव्यानं ही मतदार यादी सुधारित करावी. याशिवाय निवडणुका 2 टप्प्यात घेण्याऐवजी एकाच टप्प्यात घ्याव्यात आणि हे करण्यासाठी 50% आतली आरक्षण मर्यादा सुधारित करावी याबाबतची मागणी या रीट याचिकांमध्ये केलेले. मंडळी, सांगोल्यातले नामवंत वकील तथा भाजपचे नेते ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनीही सर्वोच्च न्यायालयात या पद्धतीची रीट याचिका दाखल केली. मंडळी, अशा काही रीट याचिका सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणीसाठी पटलावर आहेत. मंडळी, या याचिकांचा निकालही अद्याप लागणं बाकी आहे. सुनावणी होणे सध्या प्रतीक्षेत आहे. मंडळी, या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण विचार केला तर या सर्व प्रक्रियेला बराचसा वेळ लागू शकतो. मंडळी, यातला एक राजकीय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सध्या 16 जानेवारी रोजी राज्यातल्या महापालिका निवडणुकांचा निकाल लागणार आहे आणि हा निकाल जर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात लागला आणि तातडीनं जिल्हा परिषदा निवडणुकांची आचारसंहिता घोषित केली तर त्याचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकांवरही होऊ शकतो. कदाचित याच द्विधा मनावस्थेमुळं सरकारही या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं महापालिका निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याचं दिसतंय. सत्ताधारी पक्षही महापालिकांवर आपलीच सत्ता यावी यासाठी नेटानं प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. मंडळी, या सर्व गोष्टींचा आपण जर साकल्याने विचार केला तर एक गोष्ट ध्यानात येऊ शकते, ती म्हणजे सध्या 31 जानेवारीपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होईल असे तर्क वर्तवले जात होते. राज्य निवडणूक आयोगानं स्पष्टपणे निवडणूक अधिकाऱ्यांनी हे सुतोवाच केलं असतानाही 31 जानेवारीपूर्वी ही निवडणूक होणं सध्या अशक्य वाटते. मंडळी, ही सर्व कारणं अत्यंत महत्त्वाची आहेत आणि या कारणांच्या आधारेच एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे ही निवडणूक जानेवारी अखेरपर्यंत तुर्तास तरी होणार नाही. मग मंडळी, अनेक लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार तरी कधी? तर मंडळी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षांचा माहोल सुरू असतो आणि या परीक्षांमुळे शाळांच्या वर्गखोल्या व्यस्त असतात. याशिवाय शिक्षकांचा स्टाफही या परीक्षेच्या प्रक्रियेत अगदी निकाल लागेपर्यंतही व्यस्त असतो. त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाचा हक्काचा कर्मचारी वर्ग म्हणून जो शिक्षक वर्ग आहे तो शिक्षक वर्गच जर परीक्षांमध्ये व्यस्त असेल तर या 2 महिन्यात निवडणुका घेणं अशक्य आहे आणि मंडळी, त्याचमुळं एप्रिलच्या नंतर या निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मंडळी, या निवडणुकीच्या अनुषंगानं आणखी काही वेगळे अंदाज आणि मतप्रवाह असल्याचं दिसतंय. मंडळी, 16 जानेवारी रोजी राज्यातल्या महापालिकांचा निवडणुकीचा निकाल घोषित होतोय आणि हा निकाल जर सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं झुकला तर कदाचित तातडीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता घोषित होऊ शकते. कारण निवडणुकीचा निकाल जर सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं असेल तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या जास्त काळ लांबणीवर ढकलणं हे सत्ताधाऱ्यांनाही परवडणारं नाही आहे. किंबहुना याच्या उलट जर झालं, निकाल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेला तर मात्र या निवडणुका कदाचित
लांबणीवर जातील असंही काही जणांचं म्हणणं आहे. मंडळी, या सर्व जर तरच्या गोष्टी आहे. मंडळी, प्रतीक्षा आहे ती येत्या 16 तारखेपर्यंत राज्य निवडणूक आयोग नेमकी कोणती भूमिका घेतोय. 16 तारखेच्या आत निवडणुकीची आचारसंहिता घोषित होते की 16च्या नंतर कदाचित 3 महिन्यानंतर या निवडणुका घेण्याबाबतचं स्पष्टीकरणही येऊ शकतं. मंडळी, या सर्व राजकीय घटना घडामोडींमुळं ग्रामीण भागामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचं दिसतंय. कारण मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तब्बल 6 वर्षानंतर होत आहेत आणि या निवडणुकीला ताकदीनं सामोरे जाण्यासाठी गावगाड्यातले पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार, जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार हे पदरमोड करून अनेक ठिकाणी विकास कामांमध्ये गुंतल्याचं दिसतंय. आणि याशिवाय मागील 3 महिन्यांपासून त्यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये, आपापल्या गटांमध्ये नेटानं प्रचार यंत्रणा राबवली असल्याचं दिसते. आणि मंडळी, केवळ याचमुळं या इच्छुक उमेदवारांमध्येही मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाल्याचं दिसते. मंडळी, सांगोला तालुक्यातल्या अनेक ग्रामपंचायतींची मुदत येत्या 3 महिन्याच्या आत संपणार आहे. आणि मंडळी, याचमुळं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जर लांबणीवर पडल्या तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकींना सुद्धा विलंब होऊ शकतो. मंडळी, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ठरणार आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची. कारण सर्वोच्च न्यायालयानं 31 जानेवारीपूर्वी सर्व निवडणुका अर्थात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका उरकाव्यात असे स्पष्ट आदेश दिलेत. आणि इथल्या सर्व राज्य निवडणूक आयोगाच्या या कारभारामुळं या निवडणुका लांबणीवर पडल्या असल्यामुळं किंबहुना सर्वोच्च न्यायालयापुढं राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट असं स्पष्टीकरणही द्यावं लागणार आहे. आणि या स्पष्टीकरणानंतरच पुढची सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. मंडळी, या सर्व राजकीय घटना घडामोडींकडं सांगोला पॉलिटिक्सचं लक्ष असंच असणार आहे. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.